नमस्कार. पुष्पास खमंग किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत सणासुदीची स्पेशल खमंग मौसूद पुरणपोळी. हरभरा डाळ 1 तास भिजवून कुकरमध्ये 2 ग्लास पाणी, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून तूप टाकून 1 शिट्टी देऊन कुकर बंद करून ठेवायचा आहे. 1 वाटी गव्हाचे पीठ चाळून घ्यायचे आहे. यामध्ये चवीपुरते मीठ, हळद घालून यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यायचे आहे. पीठ लवचिक होण्यासाठी हे चांगले मळले जाईल तेवढे चांगले. आता या पिठाला तेल लावून चांगले झाकून ठेवायचे आहे. आता कुकरची शिट्टी काढून शिजलेल्या डाळीचे पाणी वेगळे काढायचे. आता शिजवलेली डाळ स्मॅशरने मौसूद करायची. गॅसवर चालू ठेवून कुकरमधील मुलायम झालेल्या डाळीला चांगले परतायचे. आता यात 1 वाटी गूळ घालायचा. हळूहळू डाळ व गूळ एकजीव होऊन घट्ट होते. या पुरणात आता वेलदोड्याची व जायफळची पूड, मीठ हे छान मिक्स करून आता हे चाळणीतून वाटीने चांगले घासून घ्यायचं आहे. पोळीसाठी मळलेल्या पिठाला थोडे तेल लावून चांगले पुन्हा मळायचे. थोडे थोडे तेल घालायचे आणि हे मळून घ्यायचे. आता यामुळे पिठातील लवचिकता वाढते. या पिठातील पोळीसाठी हुंडा करून याला वाटीचा आकार करून यात लाडू एवढे पुरण अंगठ्याच्या साहाय्याने दाबून याचा पूर्ण गोळा बनवायचा व पोळपाटावर लाटण्याने योग्य दाब देत लाटून घ्यायचा. लाटलेली पुरणपोळी तापलेल्या तव्यावर टाकून त्यावर थोडं तेल किंवा तूप टाकायचं. दोन्ही बाजूनं खरपूस भाजून घ्यायची. बघा, आपली तयार झाली पुरणपोळी. खूपच मौसूद आणि स्वादिष्ट. या आणि अशा खमंग रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक दिली आहे.